अहमदनगर की गुहा गांव में रमजान अली शाह बाबा की दरगाह में रखी गई कानिफनाथ की मूर्ति गांव के मुस्लिम समाज ने राहुरी तहसील कार्यालय के सामने शुरू किया धरना आंदोलन। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। गत 28 दिसंबर को महाराष्ट्र के अहमदनगर जिले के राहुरी तहसील के तहत आने वाले गुहा गांव में, जहां पर रमजान अली शाह बाबा की दरगाह है, दरगाह के आसपास एक बड़ा कब्रिस्तान भी है। इसी दरगाह को लेकर पिछले कुछ वर्षों से कट्टर हिंदुत्ववादी संगठनों द्वारा विवाद किया जा रहा है। इसे नवनाथों में से एक नाथ कानिफनाथ इनकी समाधि बता करके ये विवाद पैदा किया जा रहा है। हालांकि ये वक्फ में रजिस्टर्ड की गई प्रॉपर्टी है और इसका काफी पुराना इतिहास है, यानी कि 200-250 साल से भी ज्यादा का इतिहास है। खुद इस गांव का जो मुस्लिम समाज है, उसके जो जिम्मेदार लोग हैं, जो इस दरगाह ट्रस्ट की देखभाल करते हैं, उन्होंने ये पूरी जानकारी दी है। 28 दिसंबर को यहां पर रमजान अली शाह बाबा की दरगाह पर मूर्ति स्थापित कर दी गई कानिफनाथ की, जिसकी शिकायत सपा के विधायक अबू आसिम आजमी ने भी की। हमने भी वो खबर दिखाई, उसके पहले की भी इस विवाद की खबरें हम आपको दिखा चुके हैं। अब इस मुद्दे को लेकर के, क्योंकि जिलाधिकारी कार्यालय के लोग मौजूद थे, राजस्व विभाग के, महसूल विभाग, पुलिस भी मौजूद थी, और ऐसे में हिंदुत्ववादी संगठन के लोगों ने मूर्ति की स्थापना कर दी। यानी कानून के रखवालों के सामने गैर कानूनी काम फिर एक बार संविधान को धता बता करके किया गया। ये पूरी जानकारी जो है ये अब सामने आई है 29 दिसंबर से गुहा गांव के मुस्लिम समाज द्वारा राहुरी तहसील कार्यालय के सामने इस मूर्ति को हटाने के लिए और यहां पर उच्च न्यायालय के जैसे थे आदेश को कायम रखने के लिए एक धरना आंदोलन किया जा रहा है। उस आंदोलन में इस ट्रस्ट से संबंधित और जिम्मेदार गुहा गांव के लोगों ने जो जानकारी दी है, स्थानीय चैनल है माय मराठी न्यूज, माय मराठी न्यूज के सौजन्य से ये पूरी जानकारी हम आपको दिखा रहे हैं। नमस्ते सर, मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो। मी युनुस शेख, राहणार गोवा, हजरत रमजान शाह दरगाह, त्याचा जी आमची 2015ला ॲथॉराईज जी वक्फ महामंडळ इथे जी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याचा ॲथॉराईज सचिव आहे। आज आम्ही जे धरणे आंदोलनाला जे बसलो आहोत त्याचा सगळ्यात प्रमुख मागणी आमची अशी आहे की काल खूप दुर्दैवी अशी घटना गुहा गावात घडली आहे, जे संविधानाला अनुसरून या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करतील असा काल महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या समोर जबरन जी मूर्ती ठेवण्यात आली, ज्याला काही आधार नसताना समाजात एका चुकीचा मेसेज पाठवता आहे, त्यासाठी आम्ही खास इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत। दर्गामधली मूर्ती प्रशासन काढत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहील। आता विषय असा आहे की मागील 2 वर्षापासून गुहा गावात एक विघ्न सदृशी अशी जे जाती तेढ तयार होतील अशा सामाजिक संघटना गुहा गावात ॲक्टिव्ह झालेल्या आहेत। हालाकी 2015ला जे बगर इस्लामिक प्रॉपर्टीची वक्फ बोर्डमध्ये रजिस्ट्रेशन होत नाही, सर्वात अगोदरचा मुद्दा। साधारण 2015ला आमचं जे रजिस्ट्रेशन होतं त्याची ॲथॉराईज आपण ट्रिब्युनलमध्ये केस पण टाकलेली आहे आणि ट्रिब्युनलचा फैसला पण होता मागच्या उडीच्या पिरियडमध्ये की बाबा जोपर्यंत कोर्टचा फैसला लागत नाही तोपर्यंत तिथे कोणताही धार्मिक विधी करू नये। पण प्रशासनाने त्याचं डबल मिनिंग करून वादी आणि प्रतिवादी सोडून बाकी अख्ख्या गावाला मुभा आहे असा प्रकार झाला होता। तरी सुद्धा मागच्या दिवाळीच्या पिरियडमध्ये, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जो प्रकार झाला तो खूप निंदनीय आहे, कारण मारामारीला मी स्वतः वैयक्तिक समर्थन देत नाही, कारण मारामारी करणारा हा कधीही हिंदू या मुसलमान होऊ शकत नाही, कारण आमचा धर्म सांगतो की जे बी करायचं आहे ती शांततेत करा। राहिला विषय कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत 29/11ला जी मीटिंग झाली होती त्यामध्ये आम्ही खुलेआम सरांना मी विनंती केली होती की गुहा गावाचेच मुसलमान सोडा, संपूर्ण भारतीय मुसलमान 2च गोष्टीवर विश्वास ठेवतो, एक कुराण आणि संविधान। तर हा येथे जो तुम्ही धार्मिक विधी करू देत आहे तर दोन्ही समाजाला समान न्याय द्या। अगर जर प्रशासनाला वाटतंय की बाबा इथे कृत्य एखादा समाज जास्त अतिरेक करतोय तर तुम्ही येथे खुशाल प्रशासनाने ती वास्तू ताब्यात घ्या, अशी तमाम मुस्लिम बांधवांतर्फे मी विनंती केली होती।
आज त्या गोष्टीला 1 महिना 10 दिवस झाले. आज काल जी दुर्घटना झाली या एखादा तुम्ही काही म्हणू शकता की तिथे जो जबरन जी मूर्ती ठेवण्यात आली हे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन याला पूर्णपणे जबाबदारी दिली असं मानतो. कारण पूर्णपणे विनंती करू ओरली मीटिंग झालेली असताना प्रशासन कुणाच्या बेसवर बघायची भूमिका घेत आहे. असं करवतात आधी कोणी हे समाजाला समजून द्या की आम्ही केवळ अल्पसंख्याक आहोत, की तुम्ही कायदा मानत नाही, कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का. तसे तरी आम्हाला कोणीतरी सांगावं, कोणीतरी लेटर आणून द्या की बा ही प्रॉपर्टी नाही, हे साधारण दर्गा नाही, तर आम्ही ते बी मानू ना. असं काही नसताना अचानक प्रकट झाले आणि अचानक समाजात जी दिशाभूल करायचं जे काम चाललेलं आहे तेच प्रशासनाने त्वरित थांबवावे आणि समाजात चुकीचा मेसेज जाईल असा प्रकार विषय आहे की आमच्याकडे डॉक्युमेंट एकदम पूर्णपणे 1260ची सनद आहे. आमचे वहिवाटदार सातबाऱ्यावर आमचे वहिवाटदार इस्लामिक प्रॉपर्टी आहे, तिथे दर्गा आहे, कब्रस्तान आहे. तुम्ही जर गावलेला येता तर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल की तिथे मस्जिद आहे, 2 वली सिफतची मजार आहे. अशी वस्तुस्थिती असताना असं क्लायमॅक्स बनवतो. त्यांना माहिती आहे की हे प्रकरण आपण कोर्टात हारू, त्या बंद्यांना माहिती कोर्टात हारू, तर एक कोर्टाबाहेरचं प्लॅनिंग असं आहे की यांना डराव, इन्हें धमकाओ, इन पे दादागिरी करो, इन पे आर्थिक शोषण करो, जिससे हम तरस के बोलो की भाई ये छोड़ दो. हा फॉर्म्युला आहे. पहा, गुहा येथील बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये अधिकृत रीतीने मूर्ती पोलीस प्रशासनासमोर बसवण्यात आलेली आहे. जोपर्यंत आणि त्यात पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या हजेरीमध्ये बसवलेली आहे आणि जोपर्यंत ही मूर्ती इथून काढली जात नाही, तोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. आणि आम्ही होता होईल तेवढं सनदशीर मार्गानेच या आंदोलनाला सामोरे जाणार आहोत. आमचं रजिस्ट्रेशन 2015 साली झालेलं आहे, 19 जानेवारी 2015, आणि ज्याचा रजिस्ट्रेशन नंबर असा आहे MSBW/ADR/385/215 डेटेड 19 जानेवारी 2015 रोजी आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. हमारे पास इसकी सनद है. सनद जो है तो 13 फरवरी 1854 को बनी हुई है और सनद के अंदर सीधा बताया गया है कि गुहा गांव में बाबा रमजान शाह की जिस वक्त जो नाम से जाने जाते थे दरगाह किंवा देवस्थान जमीन किंवा देवस्थान इनाम वर्ग 3 हा, ही जी सनद आहे ही सनद मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहे आणि ह्या मोडी लिपीच्या सनदीचं जर मराठी ट्रान्सलेशन करून याचा अभ्यास केला आणि जर वाचली, प्रत्येकानं जर वाचली तर एकदम क्लिअर कट पिक्चर आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की हे जातीने कोण आहेत, यांचं नाव काय आहेत, हे कुठले रहिवासी आहेत आणि ही कशी वंश परंपरागत आहे. हिच्या विरोधात कुठल्याही कोर्टात किंवा कुठल्या याच्यात लवाद करण्याची गरज नाही किंवा लवादाला अपात्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. पण आम्हाला कोणालाही ती सनदाचं ट्रान्सलेशन वाचायलाच वेळ नाहीये. जर तिचा जर पूर्ण बारकाईने अभ्यास केला गेला तर त्याच्यातच सर्व उत्तरे याची आहेत आणि ही क्लिअर कट. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, नैसर्गिक एव्हिडन्सवर जर तुम्ही तिथं घटनास्थळी गेलात वार्ड क्रमांक 23 मध्ये, गट नंबर 23 मध्ये, तर तिथलं पिक्चर, नैसर्गिक पिक्चरच तुम्हाला सांगेल की ही खरोखर रमजान शाह बाबाची दर्गा आहे, मुसलमानांचं रेसिडेन्स आहे, इथं ॲक्च्युली कब्रस्तान आहे, आणि ह्या सगळ्याच्या नोंदी त्या सनदेमध्ये आहेत. इव्हन त्या काळामध्ये जी चिंचेची झाडं वगैरे होती, त्याची जी विहीर होती, त्याची सुद्धा सर्व भौगोलिक परिस्थितीनुसार जे काही इव्हिडन्स आहेत ते सर्व इव्हिडन्स त्या सनदमध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि एवढं सगळं असताना अशा पद्धतीचा अन्याय आणि ही याला एक मराठीमध्ये दादागिरी किंवा हमकरोसो कायदा याचा वापर करून आम्हाला इथं अतिशय त्रास दिला जात आलेला आहे. आम्हाला आमच्या आया बहिणींना तिथं आज जगणं मुश्किल केलेलं आहे. त्यामुळे आमचा आज आंदोलनाचा जो विषय आहे, धरणे आंदोलनाचा विषय, की जबरन बसवलेली मूर्ती जोपर्यंत त्या दर्गामधून बाहेर काढली जात नाही आणि आम्हाला न्याय दिला जात नाही तो, कारण आम्ही आता प्रशासनाचे दरवाजे ठोकून थकलेलो आहेत. आमची PC जी आहे कागदपत्रांची ती जवळजवळ
4-5 हजार पानांची पीसी तयार झालेली आहे. एवढा आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि एवढे करूनही आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला हा सनदसीन मार्गाचा अवलंब करायला लागलेला आहे. आणि हे आमचं जोपर्यंत ती मूर्ती काढली जात नाही प्रशासनामार्फत, तो पाणी बसवणाऱ्यांवरती कायदेशीर कार्यवाही केली जात नाही किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जात नाही, तोपर्यंत आमचं हे धरणं आंदोलन चालू राहणार.